ओतूर टोलनाक्याजवळ डुंबरवाडी येथे अहिल्यानगर कल्याण महामार्गावर शेतमजूर घेऊन चाललेल्या पिकअप व दुधाच्या टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये 2 मजूर महिला ठार झालेल्या आहेत, तर 31 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अपघात अत्यंत भयान होता. आज सकाळी अळकुटी येथील शेतकरी बनकरफाटा येथील मजूर अड्ड्यावरून शेती कामासाठी महिला शेतमजूर पिकअप क्रमांक MH16 CD 8155 या गाडीमध्ये अळकुटीच्या मार्गाने निघाला असताना अभिजित हॉटेलच्या जवळ टँकर आणि पिकअप यांची धडक झाली आहे आणि याच्यामध्ये हा भयावह अपघात झाला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज पुणे 46 हा दुधाचा ट्रक MH12 XM 6121 हा समोर येऊन ही धडक झाली आहे. धडक इतकी भयावह होती की या धडकेमध्ये अनेक महिला जखमी झालेल्या आहेत. एकंदर जर पाहिलं तर त्या पिकअपची काच ही बाहेर येऊन पडलेली आहे, रस्त्याला चष्मा पडलेला आहे आणि पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर या ज्या महिला आहेत या महिलांच्या सकाळची असणारी जी भाजी आहे, त्यानंतर असणाऱ्या पिशव्या आहेत, चपला आहेत, असं बरंच काही सामान हे रस्त्यावरती अस्तव्यस्त पडलं असताना स्थानिक नागरिकांनी ते गोळा करून एका ठिकाणी ठेवलं आहे. अपघात अत्यंत भयावह होता. जखमी रुग्णांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी 2 रुग्ण हे मृत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर ओतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये काही रुग्णांना ठेवण्यात आलेलं आहे. असे जवळपास 31 मजूर या ठिकाणी जखमी झाले आहेत अशी माहिती मिळते आहे आणि 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पिकअप वाहक हे अत्यंत वेगानं चालवत असतात, गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते आणि या लोकांना घेऊन ते जात असतात. जीवावरती खरं तर हे येतं आणि ही बाब घडलेली आहे. त्यांचा वेग प्रचंड असतो. याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. या अपघातातनं हे शिकलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, वार्ता विश्व.